साकी बाबा कदम प्रकरण 13। कलकत्ता बंदरात जलराणी नावाची प्रचंड बोट लाटांवर डुलत होती। सारी बोटच रामय्यांनी रिझर्व केली होती। एक्साईज खात्याचे लोक नुकत्याच उजेडात आलेल्या प्रकारामुळे उगीच सर्कसचे पेटारे आणि खोकी ठाक ठाक करीत तपासून बघत होते। कसरतपटूंच्या सुटकेसेस आणि बेडिंग्ज देखील उघडून पाहत होते। काही आक्षेपार्ह मिळालंच नाही, पण सारे सोपस्कार पार पाडणं अत्यावश्यक होतं। बोट हळूहळू हेलावत उभी होती। धुराड्यातून धूर बाहेर पडत होता। आत मशीनची धडधड सुरू होती। सर्कशीतल्या लहान लहान मुलींची मोक्याच्या केबिन्स पकडण्याची धडपड सुरू होती। जॅग्वार, व्हॅनी, बंगाली वाघीण, बॉबी, बिबळ्या हे प्राणी जलपर्यटनाला कदाचित राजी नसावेत। त्यांचं गुरगुरणं आणि डरकाळ्या सुरूच होत्या। बॉबी आतल्या आत शतपावली करीत होता, पण प्रचंड क्रेननं त्याचे पिंजरे अलगद उचलले गेले आणि हलकेच बोटीच्या डेकवर ठेवले गेले। उंट फुरफुरत मोठ्या फळीवरून निमूटपणे बोटीवर चढले। गजराज पाणी पाहून खुश होते। तेही स्वखुशीने बोटीवर चढले, पण सर्कसचा प्रख्यात हत्ती बर्चीनं ज्यावेळी बोटीवर पाय ठेवला तेव्हा बोट किंचित किनाऱ्याच्या बाजूला झुकती झाली। जेव्हा हत्तींना त्यांच्या जागी नेऊन माहुतानं साखळदंडानं बांधलं तेव्हा आनंदानं त्यांनी सोंडेनं गवताच्या पेंड्या भिरकावून द्यायला सुरुवात केली। किनाऱ्यावर जमलेल्या लोकांना मोठी गंमत वाटू लागली। चांगले 4 तास सामान बोटीवर चढवण्याचा कार्यक्रम चालू होता। प्रवासात जनावरांचा खाना, खेळाडूंचं जेवणखाण, चहा पाणी यांसारख्या बारीकसारीक गोष्टीकडे लक्ष देणं भाग होतं। प्रोप्रायटर रामय्या आणि नंदिनीताई यांच्या नजरेतून एकही गोष्ट चुकत नव्हती। त्यांची सर्कस हे एक प्रचंड कुटुंब होतं आणि ते दोघे मातापित्याची भूमिका बजावत होते। अच्युतन रंगूनला जाऊन जागेची उतरण्याची व्यवस्था करून परत कलकत्त्याला आले होते। सामान चढवताना बारीक सारीक हालचालीकडं त्यांचंही जातीनं लक्ष होतं। शेवटी सारं सामान व खेळाडू बोटीवर चढल्याचं अच्युतननी जलराणीच्या कसानाला सांगितलं। कसानानं इशारा करताच भोंगा वाजला। क्षणभर बोट कंपायमान झाली। उघड्या पायानं डेकवर जे उभे होते त्यांना पायात मुंग्या आल्यासारखं वाटलं। डॉकवर श्याम आणि मारिया आले होते। रामय्या, नंदिनीताई आणि सर्कशीतली लहान मुलं मुली रुमाल हलवून निरोप घेत होती। साकी फर्स्ट क्लासच्या केबिन बाहेर उभी होती। सूर्यास्त होईपर्यंत तशीच उभी राहिली। नंतर उगीच दाटून आल्यासारखं तिला वाटलं। मगाशी श्याम आणि मारिया दोघे अंतर ठेवून हातरुमाल हलवत उभे होते, पण साकीला ते अगदी एकमेकांना खेटून उभे असल्यासारखं वाटलं होतं। 1-2 वेळा फक्त तिनं रुमाल हलवला आणि ती झटकन केबिनमध्ये परतली। ती काहीशी अस्वस्थ झाली। पुन्हा सूर्यास्ताचा समय असल्यानं बाहेर गच्चीवर आली। त्यानंतर आत येऊन सुटकेस मधला श्यामचा फोटो पांढऱ्या स्टूलावर ठेवून ती दोन्ही तळव्यात हनुवटी धरून ती त्याच्या फोटोकडे पाहू लागली। असं करणार नाहीस ना, हा एकच प्रश्न तिनं त्या फोटोला असंख्य वेळा विचारला। हळूच दारावर टकटक झाली। कोण आहे? मी नंदिनी, दार उघड। साकीनं डोळे पुसले आणि दार उघडलं। मला त्यांनी पाठवलंय तुझ्याकडे। का? मला काय ठाऊक, तुला घेऊन ये म्हणाले। चल. नको, मला जरा आराम करू दे, बरं वाटत नाही। मग आम्ही येऊ इकडं? साकी गप्प बसली। तेव्हा श्यामच्या फोटोकडे पाहत नंदिनीताई म्हणाल्या, अगं
श्यामला सोडून येताना तुला वाईट वाटणं साहजिकच आहे, पण तो मागून येणारच आहे ना. चल. आणि तिच्या हाताला धरून त्या तिला आपल्या केबिनमध्ये घेऊन आल्या. प्रोप्रायटर रामय्या आणि अच्युतन केबिनमध्ये टेबलाभोवती बसले होते. टेबलावर मध्ये जॉनी वॉकर होती. 2 ग्लास भरले होते, 2 मोकळे होते. कम ऑन साकी, लेट अस हॅव अ सिप. रामय्या म्हणाले. नो थँक्स. अगं काय वेडी आहेस काय. चल नंदिनी, तुझ्याबरोबर तिलाही एक छोटा पेग घाल. नंदिनीताईंनी बाटली उघडली आणि मोकळ्या ग्लासात 2 पेग घातले. कम ऑन चिअर्स. रामय्या ग्लास उंचावून म्हणाले. साकीला ग्लास घेण्याशिवाय दुसरा मार्गच नव्हता. रामय्या आणि नंदिनीताई यांनी खास बोलावून मद्य देणं हा सरकशीत बहुमान समजला जाई. एखाद्या खेळाडूनं अप्रतिम कौशल्य दाखवलं किंवा एखादं चांगलं काम केलं की त्याचा सन्मान अशा तऱ्हेनं केला जात होता. पण साकीनं असा आजकाल कोणताच पराक्रम केला नव्हता. पण तरीही त्यांनी ऑफर केलेला ग्लास नाकारणं शिष्टाचाराला सोडून होतं. साकी, आज आपण प्रथमच पर्यटनाला चाललो आहोत. देशभर हिंडलो, प्रशंसा मिळवली. यापुढे आपणाला परदेशात नाव कमवायचं आहे. तुझं सहकार्य मोलाचं ठरणार आहे. अरे हे काय, घे ना. वन्स अगेन चिअर्स. ती श्यामचा फोटो काढून अश्रू ढाळत होती. नंदिनीताई म्हणाली. वेडी कुठली. अगं श्याम काम आटोपलं की मारियाला घेऊन परतणार आहे. मारियासोबत कलकत्त्याला राहणार नाही. साकी येण्याआधी प्रोप्रायटर रामय्यांनी 1-2 पेग संपवले होते. त्यामुळे ते जरा अगळपगळ बोलत होते. मी कुठं तसं म्हणते, पण मलाही थोडे दिवस राहायची इच्छा होती. अजून तुझ्या डोक्यातलं ते वेड गेलेलं दिसत नाही. नंदिनी, तू सांग आता समजावून. पण प्रकार काय आहे मला सांगाल की नाही. रामय्या हसले आणि म्हणाले. या साकीला मारियाची भीती वाटते. ग्लास तोंडाला लावत ते म्हणाले. आणि ती कशाबद्दल. श्याम बस. एकच शब्द रामय्या उच्चारले. श्याम बस. एकच शब्द रामय्या उद्गारले. ओ आय सी. असं कुठं असतं काय. नंदिनीताईंनी आपलाही ग्लास ओठाला लावला. बघ ना, तूही श्यामशी सलगीनं वागतोस. आज हिला मारियाची शंका येते, उद्या तुझीही यायची. काहीतरी बोलता तुम्ही सर. साकी लाजून म्हणाली. असं आहे, एकदा तू संशयाचा तो पिवळा चष्मा चढवलास की त्यातून दिसणारी प्रत्येक व्यक्ती तुला तशीच दिसणार. चल घे अँड फॉरगेट ऑल नॉनसेन्स अबाउट श्याम अँड मारिया. बोटीवरच्या बटलरनं जेवणं तयार असल्याची वर्दी आणली. रामय्यांच्या केबिनवरच सर्वांची जेवणं झाली. जेवताना मात्र रामय्यांनी साकीची चेष्टा करायचं कटाक्षानं टाळलं होतं. जेवणानंतर साकी आपल्या केबिनवर परतली. जेवताना मात्र रामय्यांनी साकीची चेष्टा करायचं कटाक्षानं टाळलं होतं. जेवणानंतर साकी आपल्या केबिनवर परतली. साकी परतली त्यावेळी अंधार पडला होता. मगाशी कलकत्ता बंदरातून बोट सुटली तेव्हा ती काही काळ केबिन समोरच्या गच्चीवर उभी होती. सूर्यास्त झाला होता. समुद्रावरचा सूर्यास्त. सारा पश्चिम किनारा उजळून निघालेला डोळ्याला दिसेल इतक्या सागरावर सुवर्णरस पसरला होता. दिवसभराच्या प्रवासानं शिणलेले रविराज निस्तेज दिसू लागले. पाहता पाहता सूर्याभोवतीचं तेजोवलय नाहीसं झालं. एखाद्या महाप्रचंड सफरचंदासारखं दिसणारं सूर्यबिंब सागरात बुडालं.
सागरावर संध्या छाया पसरली. साकी आधी निराश झाली होती, पण भोजन करून आल्यानंतर मात्र किंचित आनंदी दिसली. खरंच उगाच असा संशय घेणं बरं नव्हे. एकदा काही संशयी वृत्ती बळावली तर स्वस्थता कसली ती लाभणार नाही. तिचं मन स्थिर झालं तसा निसर्गही शांत दिसत होता. आकाशाचे तारांगण फुललं होतं. स्वच्छ निरभ्र आकाशातून चमचमणाऱ्या तारका आणि उल्का सागरपृष्ठावर तरळत असताना पाहण्याची मजाही काही औरच. नीरव शांतता पसरलेली. मध्येच बॉबी डरकाळी फोडत होता आणि शांत अशा जलाशयावर त्या दोन्ही लहरी बराच वेळ तरळत राहायच्या. जॉनी वॉकरची मंद मधुर गुंगी आणि रामय्यांच्या समवेत झालेलं भोजन यामुळे तिला झोप येऊ लागली. ती केबिनमध्ये आली. तिनं अंथरुणावर अंग टाकलं. जलराणीचा प्रचंड बॉयलर दगदगत होता. पिस्टनची धडधड जाणवत होती आणि बोट हिंदी महासागरातील लाटा कापीत रंगूनच्या दिशेनं चालली होती. साकी आपल्या केबिनमध्ये येऊन कॉटवर विसावली. केबिनमध्ये सगळे दिवे बंद केले तरी एक छोटासा निळा दिवा मंद प्रकाश टाकत होता. साकी त्याकडं बराच वेळ पाहत होती. प्रकरण 13 येथे समाप्त. साकी बाबा कदम.